प्रकाश जाधव. शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा असत. मी सादर करीत आहे नाट्यछटा. आम्हालाही हवाय मोबाईल. माझं एकदा ऐक ना बाई, मी आता मोठी झाली असं तूच का नाहीस म्हणाल. मग मलाही सगळ्यांसारखा छानसा मोबाईल पण पाहिजे. कशासाठी म्हणजे काय, बोलण्यासाठीच तर असतो ना. वा, गंमतच आहे. ताईने मागितला की लगेच मिळतो. दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल. बाबांकडे 2-2 मोबाईल असतात, पण आम्ही मागितला की म्हणे गरज काय त्या. ए ताई रे, उगीचच काही बोलू नकोस. तुला फोन मी काय बोलले होते का? हो हो, आम्हालाही महत्वाचं बोलायचं असतं. दादाचा फोन मी घेते कधी कधी, फक्त गेम्स खेळण्यासाठी. बोलण्यासाठी काय करावे आई? पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय. मित्रमैत्रिणींना पाठवायला किती मजा येईल. अरे, उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर. तू जरा लवकर येशील ना? गुड. अगं हो, खूप धमाल करू. आता सगळ्यांना फोनवरच सांग. बाय. वाव, किती मस्त वाटेल असे फोन करता. आई, अगं शाळेला अचानक सुट्टी घ्यावी लागली. उगीचच सरांची बोलणी ऐकावी लागतात. त्यापेक्षा पप्पा जसे घरातूनच ऑफिसला फोन करतात, तसं सरांना करायचं शाळेत. हॅलो, गुड मॉर्निंग सर. मला आजची सुट्टी मिळेल का? घरी जरा महत्त्वाचं काम आहे. हो हो सर, उद्या नक्की येणार शाळेत. थँक्यू सर. खूप कामे करता येतात अशी. बाबांना सांग ना तूच. ताईच्या वेळी तूच नाहीस का सांगितलंस बाबांना? ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे का गं? काय तुझ्याकडे म्हणून काय मलाही नको का गं? अगं, माझा मोबाईल फोन आला की तो आपण दोघीजण मिळून वापरू. नक्की. आजी, तू नको रागावू साईला. काय म्हणते? तुम्हा मुलांना किती वेळ बोलावं याचं भानच नसतं. अगं, मोबाईल फोनमुळेच कोणालाही संपर्क करता येतो. दादा तर सारखा त्याच्या मित्रांना सांगत असतो. अरे, मी ग्रंथालयात अभ्यास करतो. तू म्हणतेस ते खरं, पण अशी मोठी माणसं आम्ही मुलं नाही करणार असं देऊन तरी बघा आधी आमच्या हातात. पप्पांना तरी सांग, बघू काय होतंय ते. धन्यवाद.